फ्रेंड्स, सो आज 79 इंडिपेंडन्स डे आहे. सो भारत 1947 मध्ये इंडिपेंडन्स झालेला होता. सो मी थँक्स करते महात्मा गांधी आणि अनेक देशभक्तांचा ज्यांनी प्रयत्न केला आणि काही तर शहीद झाले आहेत. त्यांच्यामुळे आज आपण 79 इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करत आहोत. आज इंडिपेंडन्स डे पण आहे आणि कृष्ण जयंती पण आहे. म्हणून मी कृष्ण जयंती बद्दल मी तुम्हाला 15 अध्यायचे 15 श्लोक बोलणार आहे. सो मी आता स्टार्ट करते. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. ऊर्ध्वमूलं मधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अथ शूद्रं प्रस्तुतास्तशाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला. अधस्य मूलाननुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. न रूपमस्यः तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न सम्प्रपृष्ठा. अश्वत्थमेन सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा तत्पद तत्परिमार्गितव्यं. यस्मिन् गतानं निवर्तन्ति भूय तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये. यत प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिरुक्तकामा द्वन्द्वैर्मुक्ता सुखदुःखस्वप्नैर्गच्छन्ति नूढा पदमव्ययन्तत्. न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावक. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. मनसस्थानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. शरीरं यद्वाप्नोति यत्सप्युक्रामति श्रम गृहीत्वेतानि शय्यादि वायुर्गन्धानि निवास्यात्. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनसा विषया सेवते. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणावृतं. विमूढानानुपश्यन्ति ज्ञानचक्षुष. यतन्तो योगिनः शयनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं. यतन्तो प्रयुक्तात्मानं नैनं पश्यन्त्यात् चेतस. यदादित्यगन्ततो तेजो जगभासयतेऽखिलं. यच्चन्द्रमसि यच्छाग्नो तेजो विद्धि मामकम्. थँक यू. लवकरच नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे.